मित्रांनो पार पडले आणि या मैदानात गुलाबाचा मानकरी ठरला आहे. काय नाव आपलं? आदिरा वेल फिनिशर आदिरा वेल फिनिशर आदिरा. आणि त्याच्यासोबत कोण पाहिलं? रायबन पहा मित्रांनो आदिरा आणि रायबन ही गाडी आज या कलेडून ओपन मैदानामध्ये गुलाबाची मानकरी ठरली आहे. आपल्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन झालं होतं या गाडीत? नियोजन चांगलं झालेलं. गाडी पण 3 फेरे चांगले पळाली. गट सेमी फायनल 6 नंबर केला. गाडीला स्पीड पण चांगलं लागलेलं. चांगल्या गाडी सेमीला वगैरे म्हणजे आपण आदिरा नक्की कुठला आहे हा आदिरा आहे मेन म्हणजे आपले मित्र आहेत कर्जत मार्केवाडीचे सोमनाथ शेठ कांबरी आणि स्वप्नील शेठ कांबरी यांचा आहे बैल. पण बैल जवळजवळ 1.5-2 वर्ष झाला आपल्या पैसेच आहे. तुमचं गाव सांगा. आपलं गाव आहे हिंगणगाव खुर्द आणि बैल तालुका कडेगाव जिल्हा सांगली. बैल असतो हिंगणगाव मध्ये आपल्या पैसेच. बैल म्हणजे आपला म्हणजे शेठचा विश्वास शेठचा म्हणजे आपल्या म्हणजे शेठचा विश्वासात काय नाही ते आपल्याला कधी विचारतच नाही बैल कुठे पळणार आहे काय बैल आपल्याला आपल्या सगळं करतो. काय सांगाल? अमोल भाई सावंत हिंगणगाव. आजचं नियोजन कसं काय तुम्ही बनवलं होतं या गाडीत? आजचं नियोजन आमचे मित्र आहेत कडेगावचे हरी शिंदे म्हणून त्यांनी नियोजन केलं. रात्री फोन आला की असा एकाचा पहिरा करायचा म्हणून मग चालते म्हणलं देऊ आपण बैल पळतोय तर झालं नियोजन आणि आलो आज तर राहिली गाडी. थोड्या गटात पळवली ती गाडी. आज 18 मध्ये पाहलो गट काढला 3ऱ्या सेमीत पाहलो. तिसऱ्या team मध्ये. हा काय सांगाल म्हणजे आज गाडीचं जे स्पीड बघितलं त्याविषयी काय सांगाल कशी गाडी पळाली? गाडीला चांगली स्पीड लागलं. चांगल्या म्हणजे गटात पण चांगल्या गाडीला म्हणजे आपण हे केलं. सेमीला पण आपण चांगल्या गाडीचा सेमी काढला आणि फायनलला पण आपण आज 6 नंबर केलाय. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचे मित्र होते अमोल ड्रायव्हर आयनवाडीचे. त्यांनीच गाडी हाणली 3 फेर. ह्याचा पळ जरा सांगा कसा हा दोन्ही खाली पळतो. स्पीड काय जर आतून गाडीवर असेल तर अंगावरची गाडी अजिबात सोडत नाही. बैल म्हणजे जीव सोडेल पण गाडी सोडणार नाही असं पहिलाच एक गणित आहे. कुठेतरी तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आणि ह्यानं जर गाडी एकदा घेतली ना तर ह्यानं जर दिली ना तर आपण असं बैल असंच देईन आपण. एवढा कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स आहे. पब्लिक स्टेजच्या विरुद्ध साईडनं फक्त आपण पब्लिकनं पळवतो कारण स्टेजला जरा म्हणजे बैल थोडा मुंबईमध्ये होता ना तेव्हा आतून पळत होता. आता आपण आणल्यापासून बाहेरनं पावायला म्हणजे बिनजोड मध्ये पण पळतो. हो 3 फेऱ्याला पण पळतो. आपला नंबर सांगा आपला नंबर आहे बादिरा आपला नंबर आहे 7387 83 52 56. ठीक आहे मित्रांनो. अं, 8600 87 67 81. नक्की मित्रांनो चांगला नंदी पळतोय आज. आपला सेमी कुठं होता? आपला 3रा सेमीत होतो आपण 3 नंबर तासावरून पाहलो. आणि गट कोणता किती? 18 नंबर गटामध्ये पाहलो बघा नक्की आणि सेमीला फायनल 4 नंबर तासावरून पाहलो. चांगला नंदी पळालाय आणि ही जोडी आज पळाली आहे. त्याला खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला. आता तुमचा गुलाल तुम्हाला हो. आनंद देईल. तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन. आभारी. काय सांगाल आज आज गुलाब तुमच्या कपाळाला लागला? आनंद म्हणजे हा गुलाल आम्हाला 6 महिन्यातून ते मिळालाय. आमचा बैल म्हणजे आमचा राजा पळतो असचा कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असर यांचा छोटा राजा. मग त्या बैलाला आम्हाला वाळवा मैदानामध्ये आम्हाला गुलाल भेटलेला शेवटचा. वाळवा मैदानामध्ये आम्हाला आमच्या घरच्या गाडीवर गुलाल भेटलेला. त्याच्यावर आम्हाला गुलालच नव्हता. हा आला आणि पहिल्यांदाच आम्ही आता 1-2 दिवसापूर्वी आम्ही फेरा काढला आमच्या बारका राजा बरोबर. हा आणि आमचा बारका राजा म्हणजे गुरु शिष्याची जोडी. त्यांच्या बरोबर दोघांचा फेरा काढल्यावर ना हा चांगला पळाला. हरीश शिंदे आमचं सुट्टी मेकर हरिबाबा त्यांनी दादाला फोन केला. मग ते नियोजन झालं. मग आज काय गाडी आम्ही सकाळी दोघं निघलो घरात. आमच्या संघ असते पोरं म्हणजे आमचे भावंती असतात राहुल दबडे ते गब्बर दादा आमचा नियोजन करतो. गाडी कोणाच्या नावानं पळते आपली? आपली गाडी कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असेल म्हणजे ते जुने जाणते होते ड्रायव्हर होते काळ गाजवलेले तिने एक. आता तुम्ही म्हटलं की 6 महिने गुलाब होता. 6 महिने स्ट्रगल मध्ये गेलं कसं केलं काय सांगा? स्ट्रगल म्हणजे माणसं आम्हाला पैर देताना हेच करते तो बैल चांगला नसला ना आपला बैलाच्या आमच्या त्या बैलाच्या पायामुळे तसं झाले आम्हाला म्हणजे बैलाच्या पाय दुखण्यामुळे आम्हाला पैऱ्याला जरा अडचण येते. हा तरी पण आमचा बैल एवढे लागून सुद्धा आहे ना बैलाच्या पायाला एक पाय बघितला असताना तर कोण बोलला नसता की बैल हा पळेल. त्या दुखण्यातून उठून त्याने असला हिरा तयार करून आम्हाला दिला. रायबान कुठलं घेतलं का? रायबान आपण बांबोड्यातून घेतलेला भयाडावर बांबोडे त्यांच्यापासून घेतलेला दादानं आणलेला. आदत होता बारीक बच्चाच होता मग तेव्हा आपण घेतलेला हा. कुठेतरी तुम्ही त्याच्यावरती कष्ट घेतले त्याची काळजी घेतली पण त्याची परतफेड त्यानं गुलाबाच्या बाबतीत हा आपण बैल हा 1 वर्षापूर्वी आपण दिलेला आहे आपल्यापाशी. आता परत आणि बैल आलाय
कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असर यांच्या नावासाठी आपण हा बैल पळवतो. हा म्हणजे आपण सगळेच बैल आपण कैलासवासी कुंडली ड्रायव्हर असर आणि आमचा मोठा राजा पळायचा ज्यानं म्हणजे अखंड बैलगाडी क्षेत्रात कुणाला जरी नाव विचारलं ना तरी त्याचं नाव सांगितलं की नाही ओळखते ते आम्हाला. आमच्या दादाची ओळख आहे ती त्या बैलामुळेच, मोठा राजामुळे. आज गाडी कशी पळाली आपली काय? गाडी अतिशय सुंदर पळवली. खाली जरा आमची गाडी बैल जरा झुकला ना चालत नाही, पण ते आम्ही जरा खाली आमचा ड्रायव्हर आहे ना अमोल ड्रायव्हर ऐनवाडी त्यांनी बरोबर हे केले गाडी चांगली. ते ड्रायव्हरांनी बरोबर चांगली गाडी आणली. गट असेल सीमेला अर्जित होत राहते. हा जेव्हा ते म्हटलं की गुलालाचं महत्व मोठं आहे, संघर्ष करून आलाय ते, त्याला काय दुखापत वगैरे झाली होती का त्याच्या? हा ते लंपी झालती त्याला, खूप लंपी झालती. आम्हाला म्हणजे हे आमचे प्रथमेश हे जोडीदार आहे आपले, ते त्यांनी मला व्हिडिओ ते टाकलेले. ते बैल पाक पूर्ण झोपूनच जायचा. ते तेवढ्या आजारातून उठून बैलांना आज इकडे पहिलंच मैदान आहे त्याचं. आज किती दीड 2 वर्षांना आज पहिल्यांदा मैदान आहे आणि त्याने आज डायरेक्ट फायनललाच. तर म्हणाला मोठा संघर्ष आहे त्याच्यावर. हा संघर्ष एवढ्या दुखापतीतून उठून पुनरागमन करणं किंवा पुलाला घेणं एवढं सोपं नाही. त्याच्या मागे तुमच्या संपूर्ण टीमचं कष्ट पण तेवढंच आहे. हो एवढा बैल लंपीमधून रिकव्हर करायचं म्हणजे एवढं सोपं नाहीये. हो मोठे मोठे बैल या कार्यकालामध्ये दगावले गेले आणि त्याने कुठेतरी पुनरागमन केले आणि तुमच्यासाठी गुलाल घेतोय, पळतोय. खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल? पुन्हा आगमन म्हणजे मालकांचं कष्ट आहे त्यांचं त्या प्रथमेश आणि आकाश शेठ त्यांचं दोघांच्या कष्टासाठी हा बैल चांगला पळतो. बिनजोडला वगैरे पळतो. बिनजोडला दोन्ही खांदी बाहेरून पळतो आणि त्याने चांगल्या गाड्या खेळायला आहेत. चांगल्या गाड्यांना म्हणजे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला सकाळी यांनी व्हिडिओ दाखवले, आम्हाला कळालं तो बैल. आपण घ्यायचं नसते. ड्रायव्हर अमोल ड्रायव्हर ऐनवाडी. ड्रायव्हर गाडी चांगली आणली. गटाला म्हणजे खाली आम्ही बघितले ना गाडी, आम्हाला वाटले की आता गाडी मार खाते, पण ड्रायव्हरांनी बरोबर जजमेंट केला आणि गाडी बरोबर फायनल साठी. सुट्टी मेकर हरीश शिंदे आणि कुराट ड्रायव्हर चिचणी आपले सुट्टी मेकर असतात. हरीश शिंदे त्यांनी नियोजन चाललंय. नियोजन करू. काय दोन्ही गाडी चांगली पाहिजे दोन्ही ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघतो की बैलाचं स्पीड किंवा गाडीचं स्पीड सगळ्यात जवळून कोण बघत असेल किंवा अनुभव ड्रायव्हर असतात त्यांना सगळ्यात जवळून कळतंय कुठला बैल किती बोलतो किंवा गाडी कशी पळते. काय सांगायला गाडी? नाही पण एवढा मोठा सीम होता वाटलं नव्हतं गाडी व्हायला पाहिजे, पण बैलांनी सिद्ध करून दाखवले. आम्ही कुठे कमी पडत नाही. बैल दोन्ही पण चांगली पडली, चांगली लागली गाडीचा गाठला सीमेला. गाडी चांगली पाहिजे, दोन्ही पण बैल चांगली पाहिजे. दोघांच्या स्पीड विषयी काय वाटतं तुम्हाला खालीपासून वरपर्यंत? नाही दोन्ही एकसारखी पडते. ही जरा व्हायचं ओढत नाही लागते रेषेपर्यंत, पण एकदा सुटला का परत सुट्टी नाही, परत मी कोण पण लागू जाताना म्हणजे लय असं ओढत नाही लागते रेषेपर्यंत. परत सुटला मग परत चांगला पडते. कारण जरा एक उडी कमी नाही, परत निकालाच बरोबर गाडी मारते सगळी. सांगितलं गाडीचा अंदाज किंवा बैलांचा अंदाज जास्त असतो. येणार हिंदकेसरीचं मैदान पण आहे. काय सांगाल दादा? काय सकाळी काल रात्री चिट्ट्या टाकायच्या आधी अर्धा 1 तास आधी नियोजन झालं. बैल कोण आपण बारकासल्यापासून आपण शिकवलाय. जेव्हा आदत होता तेव्हा आपण आपला बैल दोन्ही साईड पब्लिकचा असं राजा छोटा तो बैल आपण आता आपण ह्याच्या बाहेर ओपनच्या गाड्या आपण खेळल्या. पुन्हा नंतर ना आपण शेटला मुंबईला बैल दिला. बैल मुंबईतनं आला 2-3 दिवस झाला आला. तुळसर फाटेला आपल्या घरच्या गाडीत फेरा काढला. बैल आजार आहे आपला, बैलाला पायाला प्रॉब्लेम, फेऱ्याला पण बैल नव्हता. आपण घरच्या गाडीचा फेरा काढला. फेरा काढल्यानंतर ना गब्बर शेट म्हणजे ह्या बैलाचे मेन मालक त्यांचा मला फोन आला, बैला नियोजन करूया. म्हणजे चालते नियोजन करूया. पायऱ्यात चालू 2-3 दिवस मस्त कॉल वगैरे केलं, पायरा भेटत नव्हता. शेवटी मी अमोल भाईला फोन केला, आदराज मालक, तो पण बैल आपल्या नियोजनात पोहोचतो. त्याला त्याने फोन केला की काय नाही आपल्याला बैल द्यायला लागते. बैल उद्या पडणार होता दुसऱ्याला, तो पायरा आपण कॅन्सल केला आणि आपल्या शब्दासाठी त्याने बैल आपल्याला दिला. बैल दिला, बैल झाले सगळं. मैदानात आल्यानंतर ना मग त्यांनी व्हिडिओ बघितले बैलाचे. त्यांनी व्हिडिओ बैल कुठला आहे काय माहित नव्हतं. आपल्या शब्दासाठी बैल घेऊन आले ते मैदानात. सकाळी गटाला खाली गेलो. फोन काय करायला लागतो, जिथून सुटतो तिथं झोपायला लागतो. तो लहानपणा बसमध्ये तो झोपून चालत नाही. बैल झोपला पुढं, बैल
फिरत नव्हता. आम्ही जवळजवळ 8 ते 10 जणांनी असं ढकलत आणला. माणसं आमच्याकडे हसत होती ते काय करायला लागतं. पण आपल्याला विश्वास आहे ना बैला, बैल काय करणार आहे, कसा पळणार आहे. जबरदस्तीने बैल ओढत आणून बैल सोडला, गट काढला. शिमीला मग जागेवरती झोपला, शिमी काढला. फक्त फायनलला पण अतिशय गती लागलेली खालून. 200 फुटात जरा गाडी कमी आली का तर तिसरा फेरा ह्याला प्रवास करून म्हणजे नाही झाला. आता पहिलं मैदान आहे घाटावरचं. मुंबईमध्ये बहुत त्यानं धमागोळ केलाय. चांगल्याने नाही केलं आपल्याला. कुठेतरी मित्रांनो नियोजन लावलं आणि नियोजन परफेक्ट बसलं, गुलाल मिळवून दिला. हीच मोठी गोष्ट आणि गुलालच महत्वाचा असतो. इथून पुढे पण तो असंच पळत राहील. दोन्ही पण जोडी आहे, पुन्हा पण पळेल आणि गुलाल मिळवून. आणि आपला नंबर सांगा. आपला नंबर आता ते दादाचा 9356 32 32 97 गब्बर शेठचा नंबर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. हा चालेल. ठीक आहे. धन्यवाद.